जय शिवराय मित्रांनो, पाहतोय आपण महाराष्ट्रामध्ये उन्हाची जी तीव्रता आहे दिवसेंदिवस ही फार मोठ्या संख्येने वाढताना देखील दिसते आहे। विदर्भाचा रेकॉर्ड ब्रेक अंदाज देखील नागपूर जिल्ह्याने यंदा तोडलेला आहे। 44.8% एवढा उच्चांक पाऱ्याने गाठला आहे। उन्हाची तीव्रता पुढील 4 ते 5 दिवस अशाच प्रकारे कायम राहणार आहे। महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान जे आहे ते हाय लेवलवरती पोहोचलेलं आहे। बऱ्याच भागांमध्ये महाराष्ट्रामध्ये विहिरीच्या पाण्याच्या पातळीमध्ये तसेच काही तलावांच्या पाण्याच्या पातळीमध्ये अवघ्या 5 ते 6 दिवसामध्ये किंवा आठवड्यामध्ये ही जवळपास दुपटीनं बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी खाली जाताना आपल्याला देखील दिसते आहे। एक चिंता अशी याच्यामध्ये व्यक्त होते की जर अशा प्रकारे तापमान जर सातत्याने राहिलं गेलं तर दुपटीनं फरक देखील आपल्या शेततळ्यावरती, आपल्या विहिरीवरती आणि या अति उन्हामुळे आपल्या पिकांची जी तहान आहे ती दुपटीनं ते तिपटीनं वाढताना देखील आपल्याला दिसते आहे। पण आजचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट थोडा आपण वेगळ्या बाबतीत बघणार आहोत। कर्नाटकमध्ये सध्या पावसाळ्यासारखी परिस्थिती सध्याच्या टायमिंगला सुद्धा चालू आहे। आपण पाहतोय जवळपास कर्नाटकचा 70% भाग हा पावसाच्या विळख्यामध्ये आजच्या तारखेला देखील अडकलेला आहे। आज आपण बघतोय हुबळी शहर असेल, शिवमोगा परिसर असेल, दक्षिण कर्नाटक असेल, पूर्व कर्नाटक असेल, फक्त 2-4 बिजापूर वगैरे भाग तुरळक ठिकाणी पाऊस पडतोय। अन्यथा बाकीच्या बऱ्याचशा भागांमध्ये आज धुव्वाधार गारपीटसह मुसळधार अशा प्रकारे कंडिशन डेव्हलप झालेली आहे। कर्नाटकमध्ये ही परिस्थिती अजून 3 दिवस कायम आहे, कधी कमी तर कधी जास्त। पुन्हा यांना 25 ते 26 तारखेला अशीच परिस्थिती उद्भवणार आहे। पण या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडे वाहत असलेल्या गरम वाऱ्यामुळे ही संपूर्ण बाष्प जे आहे ते तेलंगणा कर्नाटकमध्ये डायव्हर्ट होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। ही परिस्थिती जवळपास पुढील आठवडाभर कायम राहणार आहे। विदर्भामध्ये किंवा खानदेशामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण जरी कमी असलं तरी उन्हाची तीव्रता मात्र त्याच लेवलने, त्याच ताकदीने अजून सुद्धा वाढणार आहे। एप्रिल महिना संपूर्ण हाय लेवलवरती आहे टेम्परेचरच्या बाबतीमध्ये। पावसाची जर कंडिशन आपण पाहिली तर त्या 3 ते 4 दिवसामध्ये दक्षिणेकडील भागांमध्ये किरकोळ ढगाळ वातावरण होऊन तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकतो। पावसाची तीव्रता मॉडेलनुसार जरी कमी व्यक्त होत असली तरी त्याचं प्रमाण देखील त्या पद्धतीनं काही 1-2 भागांना फटकारा देखील चांगला राहू शकतो। आज आपण पाहतोय बाष्पयुक्त वारे सध्या कोल्हापूर, सोलापूर, सांगली, धाराशिव या पट्ट्यामध्ये सध्या वाहत आहेत। इथे काही ठिकाणी ढगाळलेली परिस्थिती दिवस मावळ्याच्या नंतर देखील झालेली आहे। पण यामध्ये सध्या आपण जर पाहिलं तर कर्नाटकमध्येच हा पाऊस जोर दाखवतोय, तेलंगणा, छत्तीसगड या भागांमध्ये सुद्धा। तर पुढची परिस्थिती आपण पाहूया। उद्याचं टेम्परेचर आणि उद्याचं वातावरणाच्या संदर्भात काही अपडेट देखील आहे, पाहूयात। उद्या तापमान जे आहे ते नांदेड जिल्ह्याचं 44 पार होणार आहे। नागपूर देखील 44 पार आहे। हिंगोली, वाशिम, यवतमाळ देखील 44 पार आहे। जे काही जळगाव शहर आहे, जळगाव जिल्हा परिसर आहे, इथे 42 अंश ते 43 अंश ही टक्केवारीनुसार चालणार आहे। जालना 41 ते 42, सांगली सुद्धा 41च्या आसपास राहीलच। किरकोळ ढगाळ वातावरण इथे दुपारनंतर किंवा दिवस मावळता होईलच। त्यानंतर सोलापूर वगैरे भागात देखील। विदर्भ, खानदेश आणि पूर्व विदर्भाचा जो काही भाग आहे हा 43 अंश ते 45 अंशाच्या आसपास हा आपलं तापमानाची लेवल घेऊन उद्याही चालणार आहे। पुढील 3 दिवस हे टेम्परेचर कशा पद्धतीने राहू शकतं याचा देखील आढावा घेऊयात। नागपूरचं जे टेन्शन आहे हे टेन्शन काही अंशी जवळपास दिवस मावळच्या वेळेला बाष्प वातावरण तयार झाल्यामुळे त्याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणता येईल की गरमाहट होणं किंवा दमा असलेल्या लोकांना त्रास होणं अशा पद्धतीचं वातावरण ह्या 3 दिवसामध्ये इथे आणखीन वाढणार आहे। म्हणजे संध्याकाळच्या 11 ते 12च्या पिरियडमध्ये अचानकच दम छाटणं, दम्याच्या लोकांना ज्याचा जास्त फटका बसणं हे असे प्रकार देखील घडू शकतात, त्यामुळे काळजी घ्या। आणि विशेष म्हणजे टेम्परेचर हे जळगावचं पुन्हा एकदा या परवाच्या डेटला म्हणजे मंगळवार आणि बुधवार अजून हाय लेवलला जाणार आहे। तुम्हाला मी सुरुवातीलाही सांगितले की टेम्परेचरचा रेकॉर्ड ब्रेक अशा पद्धतीचा तापमानाचा हा फरक पडणार आहे। मंगळवार आणि बुधवार मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये ढगांचं ऊन लागणार आहे, कारण की ढगांची निर्मिती आज आपल्याला पाहायला मिळाली नाही, कालही पाहायला मिळाली नाहीये। पण ह्या 3 दिवसानंतर
21-22 नंतर पुन्हा ढगांची रेलचेल वाढू शकते. ढगांचं जे तापमान आहे हे देखील आपल्याला माहिती आहे, गरमाट होणं, बाष्पयुक्त वारे आहेत आणि अशा प्रकारची रेलचेल याच्यामध्ये चालू शकणार आहे. तर पुढील आठवडा जो आहे, मे महिन्याची जी सुरुवात आहे हे देखील आपण पाहणार आहोत, पण एक एक तारखा आपण पूर्ण करूयात. कोल्हापूर आणि कोकण किनारपट्टी म्हणजे हुबळी, कोल्हापूर ही जे काही भाग आहे, 22 तारखेला ढगांची रेलचेल जास्त वाढल्यामुळे किरकोळ अशा मध्यम स्वरूपाचा पाऊस 10 ते 12 गावांना म्हणजे 2-3 तालुक्यांना साहजिक होऊ शकतो. वारे मात्र अशाच प्रकारे जोराने हे जवळपास 23 तारखेपर्यंत वाहतील. त्यानंतर वारे हे शांत होणार आहेत. म्हणजे उन्हाची जी तीव्रता आहे ते आपल्याला अजून सुद्धा जाणू लागेल. पण याच काळामध्ये 22-23च्या काळामध्ये सोलापूर, दक्षिण सोलापूर परिसर इथे ढगाळलेली परिस्थिती किंवा खवल्याचा आभाळ जाणू लागेल. याच 23-24ला कर्नाटकच्या पूर्व कर्नाटक, दक्षिण कर्नाटक ह्या दोन्ही भागांमध्ये सर्व जिल्ह्यांना, दक्षिण कर्नाटकच्या आणि पूर्व कर्नाटकच्या या दोन्ही भागांना धुव्वाधार पावसाचं आगमन होणार आहे. पाऊस भाग बदलत राहील, सर्व दूर नाहीये, पण टक्केवारीमध्ये वाढ देखील होणार आहे. 26 तारखेला वातावरणाचा अजूनही परिणाम हा हुबळी, कर्नाटकच्या सर्व जिल्ह्यांना भाग बदलत बऱ्याच ठिकाणी कॅपॅसिटी 40%च्याही पार होताना मॉडेलनुसार व्यक्त होते. 26 तारीख यांच्या भागांमध्ये वादळी ते गारपीट सदृश्य ठरू शकते. कर्नाटकसाठी हा अंदाज होता. याच काळामध्ये वारे पुन्हा खानदेशामध्ये जोराने वाहतील. म्हणजे बाष्पयुक्त वारे जे अरबी समुद्रामध्ये सध्या हायप्रेशर बनलेलं आहे, त्या हायप्रेशरमुळे बाष्पयुक्त वारे, गरमी, परत तेच टेन्शन, परत त्याच प्रभाव महाराष्ट्रामध्ये कायम मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत चालणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यात पावसाचं आगमन होण्याचे चान्सेस आहेत. पण जिल्हे जे आहेत ते आपण डिक्लेअर आताच्या घडीला करू शकत नाही, कारण की वाऱ्याची जी कंडिशन आहे ती राज्य बदलणारी आहे. सध्या मॉडेलनुसार आपल्याला दक्षिण महाराष्ट्र किंवा मराठवाडा, जो काही नांदेडचा, लातूरचा, यवतमाळचा परिसर जे आहे ते मागील आठवड्यासारखी सुरुवात करू शकतो. काही मोजक्या ठिकाणी अशा प्रकारची ही कंडिशन महाराष्ट्रामध्ये उद्भवू शकते. आपले काही कमेंट्स असतील ते कमेंट नक्की करा. आपण पुढच्या अंदाजाकडे देखील वळणार आहोत. यावर्षीचा जो उन्हाळा आहे त्याच ताकदीनं पावसाळा देखील राहू शकतो. मॉडेलनुसार आणखीन काही मान्सूनमध्ये सुधारणा वाढते आहे. मान्सून यावर्षी सुद्धा चांगला रेकॉर्ड करण्याच्या मार्गावरती आहे. पिकांच्या फेरबदलीमध्ये म्हणजे बरेचसे शेतकरी काय करतात, पाऊस चांगला सांगितला की पिकांमध्ये बदल करतायत, सोयाबीनवरती भर ठेवतायत आणि सगळ्यांनीच त्या सोयाबीनवरती भर ठेवला तर पुढे चालून रेटला अडथळे देखील येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा जो पेरा आहे हा आपल्याला अंदाजे मार्केटनुसार 5 ते 6 जूनला समजतो आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या लाईव्ह मध्ये त्याचा उल्लेख देखील करतो, कारण की बऱ्याचशा मार्केटशी आपण संबंध ठेवलेले आहेत. त्या संबंधातून यंदा कुठलं बियाणं सर्वाधिक जास्त विक्री झालंय त्यानुसार मार्केटमध्ये पुढे येणारं उत्पादन ठरतं आणि उत्पादन जास्त झालंय की शेतकऱ्यांच्या मार्केटवरती तो दणका बसतो. हे आपण दरवर्षी पाहतो आलोय. बघा आता पुढची अपडेट कशी राहणार आहे. मे महिन्याचा पहिला आठवडा आपण क्लिअर करू याविषयी. 30 तारखेनंतर 30 एप्रिल नंतर एमपी व लगतच्या भागांमध्ये, एमपी वगैरे भागांमध्ये तुरळक ठिकाणी उत्तरेकडील बाष्पामुळे पावसाचे चान्सेस आहेत, ते तुरळकच राहतील. त्यानंतर 2 ते 3 मेला महाराष्ट्रामध्ये प्रवेश करण्या अगोदर कर्नाटकच्या दक्षिणेकडील भागांमध्ये धुव्वाधार, छत्तीसगड वगैरे भागात देखील अशी कंडिशन आपल्याला पाहायला मिळू शकते. एकंदरीत 4 आणि 5 तारीख महाराष्ट्रामध्ये, विदर्भाच्या विशेष भागांमध्ये याच तारखेपर्यंत गरमीची लेवल आणि उष्णतेची लेवल कायम राहणार आहे. 6 तारखेपासून उष्णता आणि ही जी पाहतोय आपण ही गरमी काही अंशी कमी होणार आहे. एकंदरीत सर्वच कमी होणार नाहीये, पण काही अंशी कमी होणार आहे. तर वाशिम, बुलढाणा, जालन्याचा भाग, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळचा परिसर, त्यानंतर परभणी आणि लातूरच्या भागांमध्ये या 5-6 तारखेच्या आसपास पावसाचं आगमन होण्याचे चान्सेस आहेत. हा सुद्धा पाऊस सर्वदूर नाहीये, पण यावेळेस तो प्रभाव मात्र बऱ्यापैकी टाकू शकतो. 1-2 ठिकाणी अतिवृष्टी, सुदृष्टी देखील घटना घडू शकतात, पण मॉडेल अस्थिर आहे. सध्या ही कंडिशन तेवढ्या ताकदीने सांगणं देखील कठीण जाते, पण परिस्थिती मात्र 3 ते 4 राज्यांना जास्त असल्यामुळे महाराष्ट्रात हा प्रवेश करू शकतो. यामागचं रिझन देखील सांगण्याचा प्रयत्न करेल. ज्या अर्थी फक्त महाराष्ट्रासाठी वातावरण बनलंय ते महाराष्ट्र आतापर्यंत ह्या 3 महिन्याच्या रेकॉर्डमध्ये डायव्हर्ट झालेलं आहे. पण आता हे जे वातावरण बनणार आहे पुढचं, हे कर्नाटक, तमिळनाडू, दक्षिण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी, जवळपास संपूर्ण राज्यामध्ये, छत्तीसगडमध्ये सुद्धा, तेलंगणामध्ये सुद्धा आहे आणि महाराष्ट्र, एमपी मध्ये सुद्धा या 6 तारखेचं वातावरण सक्रिय होण्याच्या मार्गावरती आहे. 6 मेची कंडिशन.
त्यामुळे हे जे महाराष्ट्रात बनणारं वातावरण आहे याला डायव्हर्ट होण्यामध्ये फारसा चान्सेस नाहीये. तर डायव्हर्टिंगचा चान्सेस जर बघितला आपण म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये सरकण्याच्या हा फक्त टक्केवारीनुसार 30 ते 35% येतोय. मागच्या आठवड्याचा जो डायव्हर्टिंग सिस्टीमचा जो फरक होता तो 60 ते 70 एवढा होता, म्हणजे बराचसा याच्यामध्ये फरक दिसतो आहे. तर हा पाऊस नक्की येईल असा अंदाज मॉडेलनुसार व्यक्त होतोय. तर 6 आणि 7 तारखेच्या अगोदर सुद्धा म्हणजे 4 मे पासून सुद्धा ही कंडिशन सक्रिय होऊ शकते. 4 पासून पुढचे 3 ते 4 दिवस म्हणजे कोकण किनारपट्टी, नाशिकचं क्षेत्र, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात देखील याचा खानदेशपर्यंत देखील प्रभाव राहू शकतो. तारखेनुसार ही जी कंडिशन आपण बघितली तर 4 मे पासून ते 7 ते 8 मे पर्यंत याचा प्रभाव राहण्याचे चान्सेस आहेत. तर याबद्दल आपले काही कमेंट्स असतील तर कमेंट करू शकता. अन्यथा ही माहिती आपण थोडक्यामध्ये पुन्हा एकदा सांगूयात. तर बघा, महाराष्ट्रामध्ये ह्या एप्रिल महिन्यामध्ये पुढीलचे आठवडाभर सुद्धा टेम्परेचर 42 ते 44 काही भागांमध्ये जसं की हिंगोली असेल, वाशिम असेल, बुलढाणा असेल, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती परिसर असेल इथे आणि नांदेडचा, यवतमाळचा भाग देखील असेल, ही 44 अंश ते 45 अंशाच्या घरात जाणार आहे. नागपूरसाठी एक चिंता पुन्हा येते, 45 सुद्धा ओलांडण्याच्या मार्गावरती इथे दिसत आहे. याचा सुद्धा आपण अंदाज घेऊ शकता. कालांतराने तुम्हाला त्याचे रिझल्ट देखील न्यूज मध्ये पाहायला मिळेल. पण या वातावरणाचा प्रभाव म्हणून इथे महाराष्ट्रात एलपी प्रेशर एरिया एमपी लगतच्या भागांना देखील बनण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे दक्षिणेकडून येणारं बाष्पयुक्त वारं तेलंगणा, छत्तीसगड मार्गे हा पाऊस 4 मेच्या आसपास म्हणजे अंदाजे 14 ते 15 दिवसानंतर पुन्हा पाऊस राज्यामध्ये प्रभाव टाकणार आहे. पण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये दुपटीने वाढ होण्याचे चान्सेस देखील आहेत. कारण देखील तुम्हाला मी मगाशी सांगितलं, आता पुन्हा तेच कारण रिपीट करतोय. जवळपास डायव्हर्ट होण्यासाठी एका राज्यावरती वातावरण डिपेंड नसायला पाहिजे. तुम्ही जेव्हा कुठलंही मॉडेल यूज करत असाल किंवा बघत जरी असाल तर अंदाजे आपल्या जवळपासच्या सर्व राज्यांमध्ये हे वातावरण मॉडेल दाखवतोय का? दाखवत नसेल तर त्या राज्यामध्ये किंवा अलीकडल्या पलीकडल्या राज्यामध्ये ह्या कोण्याकोपऱ्यातलं वातावरण डायव्हर्ट होऊ शकतं. जर वातावरण मॉडेलनुसार जर सर्व राज्यामध्ये आपल्या आजूबाजूच्या दाखवत असेल तर तितकाच तो प्रभाव देखील टाकू शकतो असा अंदाज याच्यामध्ये गृहीत धरला जातो. आणि अशा प्रकारचं वातावरण हे पुढच्या 3 ते 4 मेच्या पुढे अंदाजे 6 मे पर्यंत राहू शकतं असा अंदाज आहे. तर मित्रांनो, सगळ्यांना लाईव्ह आल्याबद्दल जय शिवराय. पुन्हा एकदा धन्यवाद. जय शिवराय.